असं म्हटलं जातं, शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम करावा आणि मनाला निरोगी ठेवायचं असेल तर वाचन करावं. वर्षानुवर्षे घडणारी क्रांती, ते घडवून आणणारे विचारवंत, समाजसेवक, थोडक्यात क्रांतिकारक आणि त्या क्रांतीतून उदयास आलेले सृजनशील वंशज. हे सातत्य वाचनाचे प्रत्यय संपूर्ण जगाने अनुभवले आहे. जैविक अर्थात बायोलॉजिकल वंश संपुष्टात येऊ शकतो, पण वैचारिक वारसा हा सातत्याने जपला जातो. फक्त त्याला जोड असावी ज्ञानार्जन व वाचन कौशल्याची. वाचनातून निर्माण होणाऱ्या वैचारिक वारसाला जात, धर्म, लिंग, भेद याचे कुंपण नाही. साता समुद्रा पार होऊन गेलेल्या लिओ टॉल्स्टॉयचे ठसे हे गांधीजींच्या दांडी मार्चमधील पदचिन्हात झळकवले, किंवा फुल्यांचा मानवी हक्कांचा लढा दशकांनंतर आंबेडकरांच्या हातून घडावा. हे ठळकपणे केवळ वाचनातून झालेली विचारांची देवाणघेवाण स्पष्ट करते. अर्थात आजच्या दशकातला भारत काही वेगळा आहे. आज वाचनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा माहिती मिळवण्याचे साधन सुलभ आणि सोयीस्कर आहे. जाणीवपूर्वक याला ज्ञान न म्हणता माहिती हा शब्द योग्य ठरतो. आणि म्हणूनच आजच्या तरुण वर्गाचा वाचनाकडे कल काहीसा वेगळा आहे. फर्स्ट चेंज होती है कि तुम थोड़ा डिसिप्लिन हो जाते हो लाइफ में. दूसरा, तुम्हारा फोकस बढ़ता है जो चीज़ तुम करते हो उसमें. थर्ड है कि तुम अगर ज़्यादा ओवर थिंक करो तो तुम्हारा वो धीरे धीरे कम हो जाएगा, क्योंकि तुम्हारा फोकस रहेगा बुक्स पढ़ने में, तो तुम्हारे पास और कुछ करने के लिए टाइम नहीं रहता है, तो वो बेनिफिट करता है. अभी उनके लिए इशू क्या है कि सोशल मीडिया उतना बढ़ गया है ना कि ज़िंदगी में हम लोग जब फ्री टाइम रहता है तो हम सोशल मीडिया पे ही हमारा टाइम स्पेंड करते हैं ज़्यादातर. जैसे 4 घंटे 5 घंटे 6 घंटे अगर तुम लोग स्क्रीन टाइम देखते हैं मोबाइल का कोई, जैसे मैं ऑलरेडी उसको फॉलो करता हूँ कि मेरा स्क्रीन टाइम 1.5 घंटे से 2 घंटे के ऊपर ना जाए. तो एक तो तुम बुक्स पढ़ेंगे, तुम्हारा सोशल मीडिया कम हो जाएगा, तुम ज़्यादातर फ्री टाइम तुम ऐसे ही फोकट में स्पेंड नहीं करोगे. तो बुक पढ़ना चाहिए. पढ़ते नहीं है उसका कारण है कि तुम सोशल मीडिया में ही ज़्यादा इन्वॉल्व होते हो. शासन किंवा काही सामाजिक संस्था युवकांना वाचनाला प्रेरित करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. वाचनानंतर वैचारिक वारसा जपण्याचं प्रभावी माध्यम चित्रपट म्हणता येईल. चित्रपटातून हा वारसा पुढे नेण्याकरिता आगामी काळात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सिनेमाच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उपलब्ध करून दिला जातो हे पाहण्याकरिता आम्ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक सिने संस्थेतील ग्रंथालयाला भेट दिली, अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII लायब्ररीला भेट दिली. तर पहिलं तर मला असं वाटतं रीडिंग हॅबिट्समध्ये फारसा फरक पडलेला नाही. रीडिंग हॅबिट्स आजही तशाच आहेत. आपण असं म्हणू शकतो की फॉर्मॅट चेंज झाला. पूर्वी प्रिंट होतं, पुस्तक असायचं फिजिकली, म्हणजे आपण जे म्हणायचो ना बुक पुस्तकी रीडिंग. पण आता फॉर्मॅट चेंज झालं, त्यामुळे त्याच्यामध्ये डिजिटल आलं, त्याच्यामध्ये ऑडिओ बुक्स. तर हा वाचक वर्ग सुद्धा आजही आहे. ओके, की असं नाही की पहिलं कसं लोक वाचन म्हणजे पुस्तक असं एक इक्वेशन होतं, ते इक्वेशन आता थोडं चेंज झालं. म्हणजे ऑडिओ बुक वाचणारा हा वाचक नाही आहे का, ऐकणारा ते तसं नाही आहे. तर रीडिंग कल्चर आहे, रीडिंग हॅबिट्सही आज आहे, पण त्याचं ट्रान्झिशन फॉर्मॅट वाईज ट्रान्झिशन झालं आहे असं मला वाटतं. आता मी जर आमची इन्स्टिट्यूट कन्सिडर केली तर ऑनेस्टली म्हणायचं तर इथले जे आमचे कोर सब्जेक्ट्स आहेत त्याचं म्हणजे ते जास्त रेफर होतं. म्हणजे फिक्शन, पोएट्री, ड्रामा हे असतंच, पण फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर इथे जर टेक्निकली जर बघायला गेलो की मॅक्सिमम मुव्हिंग टायटल्स कुठले आहेत, जर डेटाबेसमधून आम्ही काढलं तर ती सिनेमॅटोग्राफी, ॲक्टिंग, एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग हे जे कोर सब्जेक्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड इथे वाचन जास्त होतं. पण तरीसुद्धा हा प्रत्येकाचा एक आवडीचा भाग आहे असं आपण नाही म्हणू शकत की ह्या एज ग्रुपमध्ये यंगस्टर्सला स्पेसिफिकली ही पुस्तकं आवडतात असं नाही म्हणता येणार. ते खूप व्यक्तिसापेक्ष, प्रत्येकाचं ते इंडिव्हिज्युअल चॉईसेस. मला असं वाटतं जनरलीच लायब्ररीयन म्हणून एक मेन एफर्ट किंवा आमचा मेन रोल असा आहे की एका साईडला वाचक असतात, रीडर्स, आणि इकडे लायब्ररी. तर त्याचा मतलब ब्रिज म्हणजे आम्ही काम. ओके,
तर हे प्रत्येक लायब्ररीचा मेन फोकस हाच असतो. ते फिल्म इन्स्टिट्यूटची असू दे किंवा कुठेही जाऊ, तुमची लायब्ररी वेलकमिंग पाहिजे. ओके, तिथं ती काही बेसिक गोष्टी असतात जसं की सेंट्रली लोकेटेड आहे, इथे ओपन ॲक्सेस आहे, जाऊन मुलं स्वतः जाऊन पुस्तकं बघू शकतात, ते रेफर करू शकतात, तो एक फ्रीडम मिळतो. आणि इथे येऊन थोडक्यात प्रसन्न वाटतं, इथे येऊन बसावं असं वाटतं की रटाळ कंटाळ करणं असं वातावरण आम्ही कुठेही तसं होऊ देत नाही. की खरंच म्हणजे आल्यानंतर लोकांना हे परत परत यावं असं वाटेल. आणि आता थोडंसं ह्याच्यामध्ये सिक्रेट असं आहे, आमच्या लायब्ररीमध्ये वायफाय आणि AC हे दोन्ही, जे सध्याच्या जनरेशनला मस्ट हॅव कॅटेगरीमधल्या गोष्टी आहेत. जसं मगाशी म्हटलं की फॉर्मॅट चेंज झाला, तर वायफाय मस्ट आहे. तर ह्या बेसिक गोष्टींचा आम्ही विचार करतो आणि जेणेकरून मॅक्सिमम वापर लायब्ररीचा व्हावा, हा त्याच्यामागचा उद्देश. पूर्वी जसं लायब्ररीकडे लोकांचं म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन जो होता ना, किंवा गरज पण होती ती काळाची. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक, गुगल ह्याच्यामुळे ना गरज दिवसेंदिवस कमी होत चालली. नाहीशी होती असं मी म्हणणार नाही, तर ती कमी होत चालली. त्यामुळे हेच मेन चॅलेंज असतं की तुम्ही सध्याच्या वातावरणात तुमच्या लायब्ररीला कसं ठेवता. तुम्ही जुनेच प्रिन्सिपल फॉलो करत राहिले, जर तुम्ही बुक्सवरतीच फोकस केला, त्याला सोडून चालायचं नाहीच आहे, पण त्याच्या जोडीला लागणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सुद्धा इन्क्लूड करून मॅक्सिमम इथे रीडर्स लायब्ररीत कसे येतील हे नेहमीच टार्गेट प्रत्येक लायब्ररीचं की जास्तीत जास्त ॲक्सेस मॅक्सिमम ही स्टुडंट्ससाठी किंवा फॅकल्टीसाठी बनवलेली लायब्ररी. लायब्ररी इज फॉर अदर्स, फॉर पीपल टू रीड द बुक्स. सो ते मेन ऑब्जेक्टिव्ह असतं की त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे एक चॅलेंज आहे की ते कसं त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, आणि त्याच्यावरती आम्ही सतत काम करतो. ग्रंथालय आपली कामे चोख पार पाडत असताना वाचन संस्कृतीबाबत संभ्रम निर्माणच का व्हावा, हा प्रश्न आमच्यासाठी तरी निरुत्तरित राहिला नाही. कारण आमची भेट घडली एका अशा व्यक्तीशी ज्याने ग्रंथपाल या पदवीला केवळ उदरनिर्वाह न मानता एक सामाजिक जबाबदारी मानली. जसं कुठल्याही ठिकाणी आपण जातो तिथं आकर्षकता ही प्रत्येकाला तिथं खेचून आणत असते. तसंच ग्रंथालयांच्या बाबतीत पण कसं आहे की वाचनाची जर गोडी लावायची असेल तर ती पहिली गोष्ट म्हणजे लहान वयापासूनच लावली पाहिजे. म्हणजे बालवयामध्ये जी आकर्षकता मुलांना वाटू शकते पुस्तकामध्ये, कारण त्यात चित्र असतात, त्यामध्ये गोष्टी असतात आणि गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपली एक भूमिका तयार होते. तर तसं वातावरण ह्या इथं करण्याचा प्रयत्न केला. ही एक शाळेचं ग्रंथालय आहे. इथं बालवाडीपासनं साधारण कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 12वीपर्यंत मुलं येतात. तर त्यांना इथं मुक्तपणे वाचता येईल. त्यांना अगदी त्यामुळे बागेमध्ये कसं गवत असतं तसं त्या गवतासारखं इथं गवत केलेलं आहे. तसं वातावरण इथं निर्माण केलं की त्याच्यामुळं फायदा असा होतो की पुस्तकाकडे ते आकर्षित होतात. आणि पुस्तकाकडे आकर्षित झाल्यानंतर, कारण आजकाल काय झालेलं आहे की एक असं म्हणलं जातं की वाचन संस्कृती लयाला गेलेली आहे की कोणी वाचतच नाही. पण त्या बाबतीत माझा असा वेगळा म्हणजे मी इतकी वर्ष 25-27 वर्ष काम करतो आहे या क्षेत्रामध्ये, तर माझा दृष्टिकोन त्यातला असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये पुस्तकं ही त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. लहान वयामध्ये जी पोचली पाहिजे, पण मला जर माहितीच नाही की लहान वयामध्ये पुस्तकं वाचली पाहिजे तर ते पुस्तकांकडे येतील कसे. त्यामुळं घरोघरी पुस्तकं असली पाहिजे. म्हणजे मी अनेक वर्ष घरोघरी असावी ग्रंथसंपदा हा उपक्रम राबवतो आहे. भेटेल त्याला मी पुस्तक भेट देतो. आणि अर्थात ती पुस्तक पुनर्भेट असतात, कारण माझेच देणगीदार पुस्तकं देण्याचे जवळपास 1200च्या वरती आहेत. आणि मराठीतले अनेक सेलिब्रिटी जे कलावंत आहेत किंवा जे साहित्यिक लेखक आहेत तर ते मला ती पुस्तकं देत असतात. त्यामुळं पुस्तकं लोकांपर्यंत पोचवणं, तर ती पोचवली गेली तर नक्की वाचतात, हा माझा पहिल्यापासून अनुभव आहे. कारण आपण एखाद्याला काही भेट दिलं तर ती भेट कोणीच टाकून देत नाही, ती जपून ठेवते. आणि त्याला जर असं वाटलं की नाही बाबा अशा पद्धतीचा एक मग मला कोणी भेट दिला आहे पण तो मग माझ्याकडे आहे, तर आपण तो मग काय करतो, टाकून देत नाही, तो कोणाला तरी आपण पण भेट देतो, त्याला आपण पुनर्भेट म्हणतो. तसंच पुस्तकांच्या बाबतीत आहे असं मला वाटतं. आणि पुस्तकांच्या बाबतीत तर ते जास्त आहे, कारण माझ्या चॉईसचं एखादं पुस्तक नाही आहे आणि ते जर मला मिळाले तर मी नक्कीच ते कोणाला आवडेल असा वाचक शोधतो आणि त्याला ते देतो. आणि तरुणांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर मी खूप जण मला म्हणतात की आजकालची तरुण मुलं वाचतच नाहीत, पण मी तर त्याच्या विरोधीच आहे. तरुण मुलं भरपूर वाचतात, फक्त त्यांना ते उपलब्ध करून द्यायला लागतं आणि तुम्ही काय वाचा हे पण सांगायला पण लागतं. कारण अनेकदा असं होतं की एक आपण चौकटी केलेल्या आहेत की शालेय ग्रंथालय आहे तर तिथं रहस्यकथांना तिथं स्थान नाही, कारण रहस्यकथा या मोठ्यांनी वाचायच्या आहेत.
अरे पण त्या मुलांनी CID मालिका बघितलेली चालते का? म्हणजे CID मालिका तुम्ही त्याला घरात बघून देणार, पण त्या रहस्यकथा ज्यात खरं तर त्यात जेवढं भयकंपता दाखवलेली असते, बिभत्सता दाखवलेली असते, तेवढी पुस्तकात अजिबात नसते. आज सुहास शिरोळकर असतील, गुरुनाथ नाईक असतील, बाबूराव अर्नाळकर असतील किंवा आजच्या काळामध्ये अगदी श्रीकांत बोजेवारसारखे लेखक जे रहस्यकथा लिहितात किंवा अगदी ऋषिकेश गुप्ते, प्रणव सखदेव यासारखी जी लोकं लिहितात, तर त्यांची पुस्तकंसुद्धा इंटरेस्टिंगच आहेत ना. ती शालेय ग्रंथालयात का नसावी? उलट ज्या पुस्तकांनी गोडी लागते, म्हणजे महेश एलकुंचवार यांच्यासारखे मोठे जे नाटककार आहेत त्यांनी पण असं सांगितले की मला पहिली गोडी रहस्यकथांमधनं लागली आणि रहस्यकथातनं मी वाचत पुढं गेलो, तर त्यानंतर मी वेगळ्या पद्धतीचं वाचन करायला लागलो. अगदी निळू फुले यांच्यासारखा मोठा अभिनेता हे सुद्धा पहिल्यांदा रहस्यकथा वगैरे अशा गोष्टींमधनं पुढे आले. नंतर समाजवादी दृष्टिकोनातनं जे लेखन होतं ते वाचायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं की अशी कुठलीच चौकट पण ठरवू नये की तरुणांनी हे वाचावं, लहान मुलांनी हे वाचावं. त्यांना हवं ते वाचू द्यावं आणि ते वाचायचं असेल तरच त्यातनं त्यांना ती गोडी उत्पन्न होईल आणि त्यांना ती उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि उपलब्ध करून द्यायची असतील तर लहानपणापासून पुस्तकांकडे त्यांना न्यायला पाहिजे. जसं आपण सिनेमा आहे, जसं आजकालचे नवीन पिझ्झा हट किंवा असे जे काही पिझ्झा खाणं असेल किंवा बर्गर खाणं असेल, या गोष्टींची चटक जशी लहान वयातच लागते तशी पुस्तकाची का लागणार नाही? मी चटक हा शब्द अगदी जबाबदारीने वापरतो आहे. पुस्तकं वाचण्याची ही पण चटकच असते. कारण कुठली गोष्ट आपण व्यसन म्हणतो की सातत्याने जी गोष्ट एखादी व्यक्ती करते त्याला व्यसन म्हणलं जातं. कारण ह्याला वाचनाचं व्यसन आहे असंच म्हणलं जातं ना. म्हणजे व्यसन ही गोष्ट जी आहे तर ती जरी त्याला निगेटिव्ह शेड असली तरी पॉझिटिव्ह शेडनी पण त्या गोष्टीकडे बघितले पाहिजे. तसंच वाचनाकडे बघितलं पाहिजे आणि वाचनासाठी लहान वयातच जर मुलांना पुस्तकं उपलब्ध करून दिली किंवा त्यांना पुस्तक प्रदर्शनाला नेलं किंवा दर महिना एखाद्या मासिकाची वर्गणी भरून दिली आणि एखादं मासिक त्याच्या नावाने यायला लागलं तर नक्कीच लहान वयापासून त्याला त्याची गोडी लागेल. आणि मुलं वाचत नाहीत असं तर अजिबातच नाही. मुलं वाचतात, त्यांना दिलं तर वाचतात, त्यांना चांगलं सांगितलं तर ते स्वतः पैसे देऊन खरेदी करून ते वाचतात. असं अजिबात नाही की त्यांना एखादं उपलब्धच करून दिलं, पण फक्त त्या वाटेकडं त्यांना नेलं पाहिजे. त्यामुळे वाचन संस्कृती जर वाढायची असेल, म्हणजे मी टिकायची असेल असं अजिबात म्हणणार नाही, कारण ती टिकलेली आहेच आहे. समवयस्क लोक भेटणं कमी झालेलं आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या काळामध्ये एक शहर छोटं होतं, गाव कसबा छोटा होता, लोक संध्याकाळी एकमेकांना भेटायचे. आपण शिळोप्याच्या गप्पा असं पूर्वी असं म्हणलं जायचं. त्या शिळोप्याच्या गप्पांमधनं आदानप्रदान व्हायचं. आता ते आदानप्रदान होतं काय, अंतरं वाढलेली आहेत. लोक एकमेकांना व्हॉट्सअप कॉलमधनं भेटतात, व्हिडिओ कॉल करतात, एकमेकांशी संवाद साधतात आणि ती लोक आहेत, ती कम्युनिटी आहे, फक्त ती दूर गेलेली असल्यामुळे आपल्याला वाटतं ती एकत्र भेटत नाहीत. एकत्र भेटण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमसुद्धा ऑनलाईनसुद्धा कार्यक्रम आता होतात की ज्यातनं वाचन संस्कृतीबद्दल बोललं जातं, आदानप्रदान केलं जातं. हे पुस्तक तू वाचलंस का, त्याच्या फॉरवर्ड्स केले जातात. पण ते फॉरवर्ड्स करताना होतं असं की मोबाईलवरती ते पाठवलेलं आहे. पण जेव्हा मला असं लक्षात येतं की माझ्या हे गरजेचं आहे, तेव्हा मी मोबाईलवरती ते न वाचत बसता मी त्याची प्रिंट काढतो आणि प्रिंट काढून ते वाचतो. त्यामुळे ही संस्कृती तशीच टिकून राहणार आहे आणि पुढं चालू राहणार आहे. ती कमी झाली असं कोणाला जर वाटत असेल तर कमी झाली असेल ती त्यांच्या दृष्टिकोनातनं, पण कमी अजिबात झालेली नाही आहे. मनुष्यसंख्या वाढली आहे, व्याप्ती सगळ्यांची वाढलेली आहे. त्यामुळं आपण समविचारी लोक कमी भेटतो आहे असं मला वाटतं. होतं का? रोज येतं, 3 दिवस झाले रोज येतं. मला पिऊची वही एकदा निखिल आमचा जो ड्रामा घेतो ना त्याने आम्हाला एकदा ही वही वाचून दाखवलेली. मला खूप छान आवडलं म्हणून मी रोज इथं वाचायला. मग मीच त्याला म्हटलं की आम्हाला एवढ्याशा डब्यात होत नाही, मला खिडकी रंगवायची. पुस्तकांच्या बाबतीमध्ये अनेकांना आवाहन करताना असंही आवाहन करतो की तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रामध्ये तुम्ही जी जमवलेली पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं पण कुठल्या वाचनप्रेमीला किंवा वाचन चळवळीला भेट द्या असं मी आवाहन केलं. आणि जवळपास एक 15 ते 20 असे मोठे सेलिब्रिटी आहेत की ज्यांनी खरोखर ते कृतीत आणलं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे की प्र.ल. गावडे नावाचे सर जे होते तर ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची जी पुस्तकं होती तर ती पुस्तकं त्यांनी मला दाखवायला सांगितली की यातली चांगली पुस्तकं कुठल्या ग्रंथालयाला देता येतील. कारण महत्त्वाचं असं आहे की तुम्ही तुमची प्रॉपर्टी तुमच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिता आणि आयुष्यभर जपलेली जी पुस्तकं आहेत, जी स्वतः खरेदी केलेली आहेत, ती पुस्तकं मात्र तुमच्या हयातीनंतर कुठंतरी रद्दीवाल्याकडे जातात. तर त्यापेक्षा ती पुस्तकं वाचन संस्कृती रुजवणाऱ्या ठिकाणी जावीत, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. माहितीपटाचा समारोप इतक्या आशावादी दृष्टिकोनाने व्हावा
आणि आजच्या युवकांच्या वाचनाच्या स्थितीला सकारात्मक पैलूने पाहावे. हा विचार वाचन संस्कृतीच्या पतनाला एक विरोधाभास ठरावा, ही सकारात्मक अपेक्षा